बोला काय देऊ? थांबा. नमस्ते सेठजी, ही सामानाची यादी. थांबा. आपण दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्या वापरतो, परंतु याचा दुष्परिणाम आपणास माहीत आहे का? यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे आपल्या परिसरात असा लाखो टन कचरा जमा होतो, ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. हा थर्माकोल व प्लास्टिक कचरा दुर्गंधी आणि रोगराई पसरवितो. दमा, खोकला, त्वचा, फुफ्फुसांचे रोग व इतर असाध्य आजार आणि विकार यामुळेच होतात. हा प्लास्टिक कचरा उघड्यावर पडल्यामुळे जनावरे खातात, ज्याचा परिणाम जनावरांच्या अन्नपचनावर होतो आणि यातून जनावरे दगावतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे शेतजमीन नापीक होते. प्लास्टिक मातीत कुजत नाही, त्याचा निचराही होत नाही. यामुळे जमिनीत पेरलेलं बियाणं रुजत नाही. पिकांना मुबलक पाणी व हवा मिळत नाही. यामुळे पिकांचं उत्पादन कमी होतं. प्लास्टिक कचरा नाल्या व गटारातील घाणेरडे पाणी अडवतो. गटारे तुंबतात, पाणी नाल्याबाहेर येते. या घाणेरड्या पाण्यामुळे माशा आपल्या अन्नावर बसतात. यामुळे रोगराई पसरते. नालीतील घाणेरड्या पाण्यावर डास तयार होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हिवताप यासारखे असंख्य आजार बळावतात. प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे यातील विषारी वायू व रासायनिक घटक हवेत पसरतात. हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्यानं पृथ्वीच्या ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्यप्रकाशाची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्यामुळे उष्णता वरचेवर वाढत आहे. आजच्या नैसर्गिक असमतोलाचं हे देखील प्रमुख कारण आहे. म्हणून आपण प्लास्टिक पिशवीचा वापर टाळणे गरजेचे आहे. भाजीपाला घेताना कापडी पिशवीचा वापर करा. किराणा मालासाठी कागदी पिशवीचा वापर करा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सोडा, पर्यावरणाशी नाते जोडा. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन व देवी कृपा महिला सेवाभावी संस्था अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करिता